सध्या महाराष्ट्रात नेत्यांची मुलं आणि त्यांची प्रकरणं चांगलीच चर्चेत आहेत। आता यात भर म्हणून बनावट दस्त तयार करून तो खरा असल्याचं भासवून पोलिसांकडे सादर केल्याचा आरोप असणारे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। समर्थ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केलाय। मुलासोबत दीपक मानकर यांच्या व्याहावरही म्हणजेच सुखेन सुरेशचंद्र शहा यांच्यावरही गुन्हा दाखल आहे। परदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शांतनू कुकडे याच्यावर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। त्याच्याच बँक खात्यातून 100 कोटी रुपयांचे बँक व्यवहार झाले होते। कुकडेंच्या खात्यातून मानकर पिता पुत्रांच्या खात्यात 2.25 कोटी रुपये आले होते। याच पार्श्वभूमीवर सध्या चौकशी सुरू होती। त्यामुळे बलात्कारी शांतनू कुकडे याच्यासोबत जे आर्थिक व्यवहार लपवल्यामुळे आणि पोलिसांची दिशाभूल केल्यामुळे हे गुन्हे दाखल झाल्याचं पोलीस सांगतायत।